समालोचन त्यांच्या माध्यमातून आपण ऐकलं. खेड लोट्याचा एक जबरदस्त आवाज आहे. मुन्ना देसाई सर, आपण कुठे असेल तर व्यासपीठावरती या. मुन्ना देसाई सर प्लीज. राजे आपली वाट बघतायत. मुन्ना देसाई सर प्लीज. त्यानंतर मित्रांनो, या स्पर्धेत ज्यांनी अत्यंत सुरेख पंचांची कामगिरी केली, अर्थात लोट्याशी बिलॉंग करणारे आमचे मित्र निलेशजी टेरवकर, आपण देखील व्यासपीठावरती या. आपला देखील सन्मान केला जातोय. आणि मी सन्मान करण्यासाठी विनंती करतो नासिम साले सर, आपणास विनंती करतो आपले शुभ हस्ते सन्मान चिन्ह द्या. नासिम साले सर प्लीज, आपले शुभ हस्ते. सरपंच आसिम साले यांचे बंधू आहेत, शृंगार तळीशी बिलॉंग करणारे. त्यानंतर आपण पाहिलं तर स्वराज्य साऊंड सिस्टीमचे मालक आदरणीय राहुल लोटेकर, आपण व्यासपीठावरती या. आणि हा सन्मान करण्यासाठी मी विनंती करतो व्यासपीठावरती उपस्थित तावडे सर. तावडे सर जानवलकर सर, चला आपणास विनंती करतो. पोलीस दलात सेवेत असणारे आमचे मित्र जानवलकर सर, आपणास विनंती करतो आपले शुभ हस्ते आपण हे पारितोषिक द्या. गेले 3 दिवस अत्यंत दर्जेदार मधुर संगीत आम्ही त्यांच्या माध्यमातून ऐकतोय, क्रीडा रसिक देखील ऐकतायत. त्यानंतर जाऊया या स्पर्धेत पंचांच्या भूमिकेत आपण पाहिलं अर्थातच आदन दळवी. चला व्यासपीठावरती या, त्यांचा देखील सन्मान केला जाईल. आदन दळवी. आणि सन्मान करण्यासाठी विनंती करतो आरती मॅडम, आपणास विनंती करतो आपल्या शुभ हस्ते हा सन्मान करायचा. आरती मॅडम प्लीज. त्यानंतर या स्पर्धेत आपण पाहिलं तर नक्कीच टेनिस क्रिकेट .inच्या माध्यमातून आम्हाला अत्यंत मोलाचं सहकार्य करणारी आमची टीम. विनंती करतो प्रतिनिधी कुणीतरी व्यासपीठावरती या, आपला सन्मान घ्या. प्रतिनिधी प्लीज व्यासपीठावरती या. आणि विनंती असेल संजीवनी साळवी मॅडम, आपल्या शुभ हस्ते सन्मान करायचा आहे. संजीवनी साळवी मॅडम, आपणास विनंती आहे प्लीज आपल्या शुभ हस्ते हा सन्मान करायचा आहे. रत्नागिरीकरांचा सन्मान रत्नागिरीकरांच्या मार्फत केला जातोय. यूट्यूबवाले देखील रत्नागिरीचे आहेत, मॅडम देखील रत्नागिरीचे आहेत. त्यानंतर आपण पाहिलं तर आपल्या या मैदानावरती प्रत्येक कोणत्याही स्पर्धा असू दे मित्रांनो, वेळोवेळी आम्हाला सहकार्य करणारी एक दर्जेदार क्रिकेटपटू आदरणीय विक्रम उर्फ गोट्या भोसले यांचा सन्मान करण्यासाठी विनंती करतो मेघा मॅडम. आपणास विनंती करतो मेघा मॅडम, आपल्या शुभ हस्ते हा सन्मान करायचा आहे. विक्रम उर्फ गोट्या भोसले मित्रांनो, एक दर्जेदार क्रिकेटपटू, लेदर टेनिसमधील आणि पंचांच्या भूमिकेत प्रत्येक मोठमोठ्या स्पर्धेत आपण पाहतो ज्यांना, त्यांचा सन्मान केला जातोय. त्यानंतर मित्रांनो आपण पाहिलं तर यस, आपण पाहिलं तर या स्पर्धेमधील उत्कृष्ट क्षेत्ररक्षक, जाऊया आपण या स्पर्धेतील उत्कृष्ट सर्वप्रथम अमान बगदादी, आपण व्यासपीठावरती या. आपल्यासाठी रिहान परकार यांच्याकडून 500 रुपयाचं पारितोषिक आलंय. तुमचे जे 7 धावांचं षटक होतं तिथे सामन्याने कलाटणी घेतली. जोरदार टाळ्या होऊ देत. सामना अतिशय अटीतटीचा चालला होता, परंतु ह्या युवा अमानने, बंटी सावंत, आपणास विनंती करतो प्लीज आपले शुभ हस्ते पारितोषिक द्या. यस मॅडम, आपण पाहिलं तर आरती मॅडम यांच्याकडून देखील 500 रुपयाचं पारितोषिक. सुंदर गोलंदाजी. त्यानंतर आपण पाहिलं तर मित्रांनो, आपण पाहिलं तर या संपूर्ण स्पर्धेतील उत्कृष्ट क्षेत्ररक्षक जातोय रुद्र स्पोर्ट्सचा खेळाडू, नक्कीच युवा खेळाडू साहिल रहाटे, उत्कृष्ट क्षेत्ररक्षक. व्यासपीठावर या माळी सर, आपणास विनंती करतो आपल्या शुभ हस्ते पारितोषिक द्या. माळी सर प्लीज विनंती करतो आपल्या शुभ हस्ते पारितोषिक द्या. उत्कृष्ट क्षेत्ररक्षक, काय क्षेत्ररक्षण केलंय सीमारेखेवरती. आपण पाहिलं तर काऊ कॉर्नर, मिड विकेट आणि डीप स्क्वेअर लेगच्या पट्ट्यात सुरेख क्षेत्ररक्षण आपण पाहिलं. जोरदार टाळ्या होतात मित्रांनो. या संपूर्ण स्पर्धेतील उत्कृष्ट गोलंदाजाचा मानकरी ठरतोय, संघाचं नाव असणार आहे. नक्कीच आपण पाहिलं तर एक तर रुद्र किंवा मुन्ना देसाई, परंतु कोणत्या संघाचा आहे पाहूया. आणि हा खेळाडू ठरतोय नो डाऊट, ज्याने या स्पर्धेत 8 फलंदाजांना बाद केलं, सुरेख गोलंदाजी केली.
फलंदाजांना जखडून ठेवलं. नो डाऊट आपण पाहिलं तर मुन्ना देसाई 11 संघाचा अमन कदम उत्कृष्ट गोलंदाज. जोरदार टाळ्या होतात मित्रांनो अमन कदमसाठी. युवा आहे, सुरेख गोलंदाजी केली, एक उज्ज्वल भविष्य आहे, कारण ही सुरुवात आहे त्याच्या खेळाची. आणि देण्यासाठी विनंती करतो मी यस अर्थातच जानवलकर सर आपणास विनंती करतो आपले शुभ हस्ते पारितोषिक द्या. जानवलकर सर. त्यानंतर मित्रांनो या संपूर्ण स्पर्धेतील आपण पाहिलं तर ज्याने फलंदाज संपूर्ण स्पर्धेतील फलंदाज मित्रांनो ह्या मैदानावरती आपण पाहिलं तर सुरुवातीला धावा करणं फार अवघड होतं, परंतु ज्याने त्या संपूर्ण स्पर्धेत एकूण 131 धावा कुठल्या, छोटा पॅकेट बडा धमाका, नो डाऊट जबरदस्त फलंदाजी केली मित्रांनो. दाखवून दिलं क्रिकेटच्या पटलावरती निश्चित ताकद असून चालत नाही, तर नजाकत देखील महत्त्वाची आहे. त्याच्याकडे सर्व आहे, ताकद आहे, नजाकत आहे, टायमिंग आहे. टायमिंग क्रिकेटमध्ये महत्त्वाचं आहे. आणि छोटा पॅकेट बडा धमाका नरेश रुद्रस्फूटचा उत्कृष्ट फलंदाज. नरेश काय फलंदाजी केली मित्रांनो, काय फटकेबाजी केली आहे, जबरदस्त. आणि देण्यासाठी विनंती करतो मुबीन भाई, आपणास विनंती करतो आपले शुभ हस्ते पारितोषिक द्या. मुबीन भाई प्लीज. प्रसिद्ध उद्योजक आदरणीय मुबीन भाई यांच्या शुभ हस्ते हे पारितोषिक दिले जाते. मुबीन भाई यांच्या शुभ हस्ते. येस बंटी देखील आहेत, मुन्ना देसाई देखील आहेत, उत्कृष्ट फलंदाज. त्यानंतर मित्रांनो संपूर्ण स्पर्धेतील येस आपण पाहिलं तर अंतिम सामन्याचं मॅन ऑफ द मॅच, अंतिम सामन्याचं मॅन ऑफ द मॅच पुन्हा एकदा आपण पाहिलं तर ज्याने सुरेख कामगिरी केली, खरोखरच ज्याने एका सामन्यात अशक्यचे शक्य करणारा एकमेव फलंदाज. अंतिम सामन्यात देखील 22 धावांची एक जबरदस्त खेळी केली. संघ अडचणीत असताना नो डाऊट कित्येक वर्ष क्रिकेटच्या पटलावरती या खेळाडूला पाहतोय. अर्थात हा देखील एक सडपातळ व्यक्ती आहे, परंतु काय टायमिंग आहे मित्रांनो. आपण पाहिलं तर जुनेद मेमन अंतिम सामन्याचा मॅन ऑफ द मॅच. जुनेद मेमन मित्रांनो पर्सनॅलिटी पाहाल तर बोलाल की एकदम छोटा आहे, परंतु कित्येक वर्ष 15 वर्ष क्रिकेटमध्ये सातत्यपूर्ण चांगली कामगिरी आहे. जोरदार टाळ्या होते जुनेदसाठी. मला चांगलं आठवतं सुधीर स्पोर्ट संघाबरोबर काय फलंदाजी केली ती. मुन्ना देसाई सर आपणास विनंती करतो आपले शुभ हस्ते पारितोषिक द्या. तदनंतर जाऊया मित्रांनो आपण या स्पर्धेतील सर्वात महत्त्वाचं पारितोषिक मानलं जातं अर्थातच मॅन ऑफ द सिरीज, जो गोलंदाजीमध्ये फलंदाजीमध्ये सगळ्या ऑलराऊंडरमध्ये सगळ्यात चांगली कामगिरी करतो म्हणजेच मॅन ऑफ द सिरीज, प्लेअर ऑफ द टुर्नामेंट, प्लेअर ऑफ द टुर्नामेंटचा मानकरी ठरतोय मित्रांनो. आपण पाहिलं तर मुन्ना देसाई संघाचा तो खेळाडू नसून यस नो डाऊट ज्याने या स्पर्धेत अक्षरशः धावांचा पाऊस पडला आणि ज्याला म्हटलं जातं सबसे तुफानी हनीफ रुमानी, ज्याने 148 धावा बायसायकलचा मानकरी ठरतोय. जोरदार टाळ्या होत्या हनीफ रुमानीसाठी. यस मुन्ना देसाई सर सायकलचा मानकरी ठरतोय. कालच्या सत्रात देखील लांजात सायकल मिळाली आहे, आज दुसरी सायकल आहे. मला वाटतं दुकान टाकावं लागणार सायकलचं हनीफ रुमानी यांना. आणि त्यांची 2 मुलगी आहेत हनीफ भाई. येस मुलगी देखील चालू शकते, एक मुलगा एक मुलगी. अजून एक मिळाली की तुम्हाला देखील कुठे बाईकने जायची गरज नाही. येस हनीफ भाई वेल डन मित्रा, जबरदस्त कामगिरी आहे. थँक्यू व्हेरी मच. जाऊया त्यानंतर मित्रांनो इथे आपण पाहिलं ना तर या संपूर्ण स्पर्धेतून आणखीन एक आकर्षक प्राइज होतं. जो संघ अंतिम फेरीमध्ये जिंकेल त्याच्यासाठी या स्पर्धेच्या माध्यमातून सोन्याची अंगठी इथे असणार होती संघ मालकाला. आणि ती अंगठी जाते संघ मालक, आणि मला वाटतं की त्याला ठाऊक होते की अंगठी मलाच मिळणार आहे. मेजरमेंट देखील बनवून घेतलं होतं असं मला वाटतंय. म्हणजे ही अंगठी जाते राजा चव्हाण यांना, संघ मालक रुद्र स्पोर्ट्सचे. जोरदार टाळ्या होतीत मित्रांनो. सोन्याची अंगठी आहे. येस आपण पाहिलं तर छोटा आपण पाहिलं तर रुद्र देखील आहे छोटा. आम्ही रुद्राला छोटा म्हणता म्हणता रुद्र कधी मोठा झाला हे देखील आम्हाला समजलं नाही. थोड्या दिवसांत तो देखील खेळेल. येस आपण पाहिलं तर सुंदर सुंदर राजा, अतिशय सुंदर कामगिरी. त्यानंतर मित्रांनो नो डाऊट आपण पाहिलं तर
दुसऱ्या क्रमांकाचा मानकरी ठरतोय रोख रुपये कॅश प्राइस 30,000 आणि इथे आपण पाहिलं तर अर्थातच हे पारितोषिक दिले जाते आमच्या या स्पर्धेच्या माध्यमातून म्हणजे रुद्र स्पोर्टच्या माध्यमातून आणि हे प्राइज जाते नो डाऊट मुंडा देसाई 11 संघाचे सर्व खेळाडू काळोख पडायच्या आत या कारण उद्याच्या स्टेटसवर चांगले फोटो आले पाहिजेत लवकर या प्लीज काळोख पडत चाललाय मुन्ना देसाई संघाचे सर्व खेळाडू या नासिम साले सर आपणास विनंती करतो यस हे पारितोषिक देण्यासाठी आणि त्यांचे मित्र आपण देखील तावडे सर आपण देखील यस आपण पाहता मुन्ना देसाई संघ खरोखर कौतुक करावं तेवढं थोडं आहे कारण इथे आपण पाहिलं तर मित्रांनो खरं सांगायचं म्हणजे खास 100 किलोमीटरचा प्रवास करून आलेला संघ होता जोरदार टाळ्या उद्या संघासाठी 100 किलोमीटरचा प्रवास करून आमच्या स्पर्धेमध्ये सहभागी झाले काय कामगिरी केली होती शेवटच्या सामन्यात देखील झुंजवलं होतं प्रतिस्पर्धी संघाला हाडलक मित्रांनो नो डाऊट तुम्हाला सर्वांना ठाऊक आहे या स्पर्धेचं प्रथम क्रमांकाचं पारितोषिक आहे रोख रुपये 50,000 आम्हाला पुरस्कृत केले युवा उद्योजक आदरणीय सिद्धेशजी ब्रीद यांच्या माध्यमातून आम्हाला हे 50,000 रुपये कॅश प्राइज आणि आकर्षक ट्रॉफी आपण पाहतोय मोबिन भाई यांच्याकडून मोबिन भाई आपणास विनंती असणार आहे हे पारितोषिक देण्यासाठी आपण उभं राहायचं आहे आणि विनंती असतोय रुद्रवाले सर्व या चला प्लीज तदनंतर विनंती असेल मुन्ना देसाई सर आपण देखील मॅडम आपण देखील या उद्याच्या पेपरमध्ये सगळ्यांचा फोटो आला पाहिजे सर्वांचे हातभार लागू देत जोरदार टाळ्या होऊ देत प्रथम क्रमांकाचा मानकरी संघ नो डाऊट रुद्र स्पोर्ट चिपळूण सगळ्यांना विनंती करतो की गेली 3 दिवस आपण या स्पर्धेच्या माध्यमातून जोडलं गेलो होतो रुद्र स्पोर्ट्स चिपळूण प्रेझेंट चॅम्पियन सुपर लीग आपण या ठिकाणी पाहिली आणि गेली 3 दिवसामध्ये ज्याने या संपूर्ण स्पर्धेचं आपल्या शब्दाच्या जोरावरती वर्णन केलंय ते आमचे साथी कॉमेंटेटर विनायक उर्फ बाबल्या जाधव यांचा सन्मान या ठिकाणी केला जातोय मी व्यासपीठावर उपस्थित सगळ्या मान्यवरांना विनंती करतो की बाबल्या जाधव यांचा या ठिकाणी सन्मान करावा ज्यांनी सर्वांचा सन्मान केलाय त्यांचा सन्मान या ठिकाणी केला जाईल या स्पर्धेच्या यशामध्ये त्यांचंही खूप मोठं योगदान आहे तर बाबल्या जाधव यांचा सन्मान त्याचबरोबर अजून एक सोन्याची अंगठी पाहिली आता चांदीचं कॉइन ज्या संघाने शेवटचा टॉस जिंकलाय त्या कर्णधारला हा टॉस मिळेल चांदीचा कॉइन असेल तर तो चांदीचा कॉइन जातोय मुन्ना देसाई कर्णधार आपण या टॉसचे मानकरी ठरला त्या संपूर्ण स्पर्धेमध्ये मुन्ना देसाई कर्णधार चला मुन्ना देसाई रत्नागिरी आपण या स्पर्धेचे टॉसचे मानकरी ठरलात ग्रँड फायनलचा टॉस तुम्ही जिंकलात म्हणजे जी संपूर्ण स्पर्धेचा टॉसचे मानकरी तुम्ही आहात
तर हे अर्थातच चांदीचं कॉईन तुम्हाला सन्मानाने सुपूर्द केलं जात आहे. गौरव यांच्या शुभ हस्ते. चांदीचं कॉईन दिलं जाईल. मानाचं कॉईन असेल हा. टॉसचा मानकरी मुन्ना देसाई रत्नागिरी. अंतिम चांदीचं कॉईन या ठिकाणी बहाल केलं जातं. यानंतर विनायक उर्फ बाबल्या जाधव सर यांचा सन्मान या ठिकाणी केला जाईल. मी सर्व आयोजकांना आणि उपस्थित मान्यवरांना विनंती करतो की आपल्या सर्वांच्या उपस्थितीमध्ये या आमच्या लाडक्या व्यक्तिमत्वाचा सन्मान करावा. विनायक उर्फ बाबल्या जाधव ज्यांनी सुंदर या संपूर्ण स्पर्धेचं अर्थातच आपल्या शब्दाच्या जोरावरती वर्णन केलंय ते अर्थातच बाबल्या जाधव यांचा सन्मान या ठिकाणी केला जातोय. पुन्हा एकदा तमाम खेळाडूंचं या ठिकाणी या स्पर्धेकरता ज्यांचं योगदान लाभलंय त्या सर्वांचं मनाच्या अंतःकरणापासून खूप खूप आभार या ठिकाणी व्यक्त केले जात आहेत. अशाच प्रकारचं सहकार्य हे नेहमीच रुद्र स्पोर्ट्सला राहू देत आणि रुद्र स्पोर्ट्सच्या माध्यमातून पुनश्च एकदा आपल्याला सालाबादप्रमाणे अनेक अशा स्पर्धा भेटीला यावेत याकरता त्यांना शक्ती ईश्वर द्यावं अशा प्रकारची इच्छा या ठिकाणी व्यक्त करूया. आणि एक यशस्वी स्पर्धा या ठिकाणी संपन्न झाली. तर या स्पर्धेच्या माध्यमातून सर्वांचंच या ठिकाणी खूप खूप आभार व्यक्त करून आज तुमची रजा घेतो. आम्ही आमच्या स्टुडिओमध्ये जातो. तर पुनश्च एकदा तुम्हा सर्वांना खूप साऱ्या धन्यवाद देऊन या ठिकाणी थांबतो. थँक्यू.